बातमी विरारमधून आहे। विरारमध्ये तपासणीसाठी आणलेल्या 12वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्यात। शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने उत्तरपत्रिका जळल्यात। उत्तरपत्रिका कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक असताना शिक्षिकेनं नियम तोडून घरी उत्तरपत्रिका नेल्या। त्यानंतर घराला आग लागली आणि त्यामुळे उत्तरपत्रिका जळून गेल्यात। अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र जीवितहानी झाली नसली तरी 12वीच्या विद्यार्थ्यांचं मात्र भविष्य टांगणीला लागलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, काय अधिक माहिती? प्रज्ञा, अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे। 12वीच्या उत्तरपत्रिका एका शिक्षिकेने तिच्या विरार पश्चिम या बोलिंज या परिसरात ही शिक्षिका राहणारी आहे आणि तिने नियम डावलून ह्या उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी आणल्या होत्या आणि घरी असताना या उत्तरपत्रिका असताना तिच्या घराला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये घरातील खूप मौल्यवान सामान देखील जळालं। मात्र या उत्तरपत्रिका होत्या त्या देखील जळाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। नियमानुसार या उत्तरपत्रिका प्रत्येक ज्युनियर कॉलेज असेल किंवा शाळा असेल त्या शाळेमध्ये रोज जाऊन तपासणी बंधनकारक असतं। रोज 25 उत्तरपत्रिका असतात, त्या जे मुख्याध्यापक असतात ते त्या शिक्षकांना देत असतात आणि त्या तिथे तर शाळेत किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये बसून त्या तपासणे बंधनकारक असतं। मात्र या नियमाला बगल देऊन या उत्तरपत्रिका घरी कशा आणल्या असा प्रश्न विचारला जातो आणि त्यामुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका झालेल्या आहेत, त्याचं कसं काय निरसन करणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळं आता या प्रकरणी HSC बोर्डाकडून कशा पद्धतीने दखल घेतली जाते आणि कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।